भारतातील ग्रामपंचायतींची स्थापना हे खालीलपैकी कोणत्या घटकाच्या पालनाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते? उत्तर आहे मार्गदर्शक तत्वे. राज्यघटनेतील कलम 40 अन्वये ग्रामपंचायतींचे संघटन करणे हे मार्गदर्शक तत्वांचा एक भाग आहे. कायदेशीर पाठबळ नसलेला जाहीरनामा या शब्दात भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्वांची टीका कोणी केली आहे? उत्तर आहे के.सी. व्हियर. व्हियर यांनी मार्गदर्शक तत्वांच्या कायदेशीर अंमलबजावणीच्या कभावामुळे त्यांचे वर्णन जाहीरनामा असे केले आहे. भारतीय संघराज्याची 3 मुख्य अंगे म्हणजे कार्यकारी मंडळ, संसद म्हणजेच कायदेमंडळ आणि डॅश डॅश ही होत. उत्तर आहे न्यायसंस्था. लोकशाहीत कायदे बनवणे, राबवणे आणि न्यायदान करणे ही 3 स्वतंत्र व महत्त्वाची अंगे असतात. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबत काही वाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास कोणत्या कलमानुसार आहे? उत्तर आहे कलम 71. कलम 71 स्पष्टपणे सांगते की राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबतचे वाद सर्वोच्च न्यायालय हाताळेल. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते? उत्तर आहे संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्य. उपराष्ट्रपतींच्या निर्वाचक गणात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदस्यांचा समावेश होतो. संसद खालीलपैकी कोणत्या माध्यमातून प्रशासनावर नियंत्रण ठेवते? उत्तर आहे संसदीय समित्या. समित्यांद्वारे संसद विविध खात्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन नियंत्रण ठेवते. सार्वजनिक लेखा समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? उत्तर आहे लोकसभा सभापती. लोकसभेचे सभापती हेच सार्वजनिक लेखा समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करतात. गुन्हेगारास शिक्षेत माफी देण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित घटना कलम कोणते आहे? उत्तर आहे कलम 161. कलम 161 अन्वये राज्यपालांना राज्याच्या अधिकार क्षेत्रातील गुन्ह्यांसाठी माफी देण्याचा अधिकार आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशास स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? उत्तर आहे दिल्ली. दिल्ली हा असा केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला 1966 पासून स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे.